एक सविस्तर बातमी पाहूया। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती ही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली आहे। डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे घाटातील गॅबियन वॉल ढासळण्याची भीती आहे। मोठ्या प्रमाणात माती वाहून जाऊ लागल्यामुळे उर्वरित भराव वाहून जाण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। पुन्हा एकदा परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा आता ऐरणीवर आला। आपण उभे आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि काल रात्रीपासून या ठिकाणी खेड तालुक्यातल्या कळंबणी वाळंजवाडी या ठिकाणी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग खचण्यास सुरुवात झाली होती। या ठिकाणी एक मोरी आहे आणि त्या ठिकाणी भेगा गेल्या होत्या। त्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील या जी मुंबईकडून गोव्याकडे जाणारी जी लेन आहे तिथील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता। परंतु आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग असेल किंवा ठेकेदार असतील संबंधित यांच्याकडून या ठिकाणी दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे। परंतु अद्याप देखील कशेडी ते अगदी परशुरामपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी ज्या भेगा पडलेल्या होत्या त्याची रुंदी वाढताना आपल्याला पाहायला मिळते। आज गेल्या 24 तासानंतर आत्ता या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू केलेलं आहे, परंतु ही दुरुस्ती देखील तात्पुरत्या स्वरूपाचीच असणार आहे। पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।